नमस्कार मंडळी. रायगड मधली बातमी आहे. अत्यंत सुन्न करणारी घटना आहे. अनेक प्रश्न निर्माण करणारी घटना आहे. पोलिसांनी या घटनेचा 12 तासात छडा लावला. ही घटना आहे रायगडच्या म्हसळ्याची एका 75 वर्षाच्या वृद्धाच्या हत्येची. या वृद्ध व्यक्तीला कुणी मारलं, का मारलं, कशा पद्धतीने मारलं, या सगळ्याविषयी या व्हिडिओ मधून जाणून घेऊया. मला खात्री आहे हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यावर तुम्हालाही अनेक प्रश्न निर्माण होतील आणि संताप सुद्धा येईल. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा. नमस्कार, मी सुवर्णा. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बातमी आहे रायगडची 31 जुलैच्या संध्याकाळची. रायगडच्या म्हसळा इथं एका 75 वर्षांच्या वृद्धाची हत्या झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. ते घरी एकटे होते आणि एकटे असतानाच त्यांच्या डोक्यावर, हातावर वार करून त्यांना ठार करण्यात आलं. जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहोचले, पोलिसांनी माहिती घेतली तर ही घटना होती 31 तारखेच्या संध्याकाळची. नातवाने ही माहिती पोलिसांना दिली की एक अनोळखी व्यक्ती तोंडाला रुमाल बांधून घरामध्ये शिरला आणि त्याने आधी आजोबांच्या डोक्यावर वार केला, त्यानंतर हातावर आणि गळ्यावर वार केला आणि त्यांची हत्या केली. पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी सगळा पंचनामा केला. घटना कशी घडली, किती वाजता घडली, या सगळ्याची माहिती घेतली. त्यावेळी हा नातू कुठे होता याचीही माहिती घेतली. हे जे 75 वर्षांचे आजोबा आहेत त्यांचं नाव आहे शौकत हुसेन परदेशी. म्हसळ्यामध्ये ते राहतात आणि त्यांचा 20 वर्षाचा जो नातू आहे, ज्यानं पोलिसांना ही सगळी माहिती दिली, त्याचं नाव आहे मोहम्मद अली असगर परदेशी. हा 20 वर्षांचा आहे. त्यानंच पोलिसांना माहिती दिली आणि त्यानंतर या हत्येमुळे म्हसळा शहरात आणि वेगवेगळ्या रायगडच्या भागांमध्ये बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि त्यामुळे धक्कादायक घटना घडली, खळबळ उडाली. जेव्हा पोलिसांना ही माहिती मिळाली आणि पोलिसांनी एक चौकशी सुरू केली, एक चौकशीची सूत्र हलवली, तेव्हा काहीतरी काळबेरं पोलिसांना वाटलं आणि पोलिसांनी या नातवाला म्हणजे मोहम्मद अली असगर परदेशी याला ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडे चौकशी सुरू केली. त्यानंतर या हत्येची खरी घटना समोर आली, जी ऐकल्यावर कुणालाही धक्काच बसेल. मोहम्मद अली असगर परदेशी याचे आजोबा त्याला सारखे कुठल्या ना कुठल्या कारणावरून टोकायचे. तू टीव्हीच का बघतोयस, तू टीव्ही इतक्या वेळ का बघतोयस, तू इतक्या वेळ हातात मोबाईल का घेतलेला आहेस, तू आत्ता कुठे बाहेर चाललायस, कुणाबरोबर चाललायस, असे जे प्रत्येक घरांमध्ये प्रत्येक आजोबा आपल्या नातवाला किंवा नातीला प्रश्न विचारतात, असेच सगळे प्रश्न हे आजोबा म्हणजे शौकत हुसेन हे आपल्या नातवाला विचारायचे. त्याचाच राग त्याला सतत येत होता. वारंवार त्याला राग आला आणि त्या रागाचं परिणाम असा झाला की त्यानं आपल्या आजोबांना संपवायचंच ठरवलं. किती गंभीर आणि धक्कादायक घटना आहे. समाजाच्या कुठल्या दिशेकडे समाज चाललेला आहे याचा प्रश्न पडावा अशी ही घटना मला वाटते. कारण लहानपणापासून म्हणजे अनेक वर्षांपासून आपण असं बघत आलेलो आहोत आणि ऐकत आलेलो आहोत की घरात जर मोठी मंडळी, वृद्ध मंडळी, आजी आजोबांसारखी मंडळी असतील तर मुलांना वळण चांगलं लागतं. मुलं चांगल्या मार्गी राहतात, मुलांकडे लक्ष राहतं, मुलांचं संगोपन नीट होतं. मुलांना 4 पावसाळ्याचे शब्द म्हणजे अनुभवाचे बोल कानावर पडतात. हे सगळं आपण ऐकत आलेलो आहोत. पण झालं असं की छोट्या गोष्टींमुळे आणि त्या अत्यंत महत्वाच्या त्याच्या चांगल्यासाठीच्या गोष्टींमुळे हे आजोबा त्याला टोकत होते आणि तो एका बाजूला आजोबांबद्दलच मनात राग धरून त्यांना संपवण्याचं कट डोक्यामध्ये शिजवत होता. पोलिसांना हे लक्षात आल्यावर पोलिसांनी त्याला विचारलं की हे सगळं तू कसं काय घडवून आणलंस. तर घरामध्ये एक थ्रिलर सिनेमा बघून त्याला कल्पना आली की आपल्या आजोबांना कसं संपवता येईल. आजोबा ज्यावेळी घरात एकटे होते त्यावेळी या नातवानं सगळ्यात आधी एका काठीनं आजोबांच्या डोक्यावर वार केला आणि त्यांना बेशुद्ध केलं आणि त्यानंतर अत्यंत थंड डोक्याने
होय, मला इथे असं म्हणावं लागेल की अत्यंत थंड डोक्यानं त्यानं आपल्या आजोबांचा गळा चिरला, हातावरही वार केले आणि गळा सुद्धा चिरून त्यांना संपवलं. याची काळजी घेतली त्यानं की एकदा डोक्यावर वार करून आजोबांना बेशुद्ध केलं की ते आरडाओरडा करणार नाहीत आणि त्यानंतर त्यांना संपवता येईल. आणि या 20 वर्षाच्या मुलानं आपल्या आजोबांनाच संपवलं. त्यानंतर इथेच तो थांबला नाही. ही हत्या, इतक्या हत्येसारखा मोठा गुन्हा करून तो थांबला नाही, तर त्यानं त्यानंतर पोलिसांना बनाव रचून एक कथा, एक मनगडत कहाणी ज्याला आपण म्हणतो, म्हणजे मनानं घडवलेली काल्पनिक अशी कहाणी त्यानं पोलिसांना सांगितली. त्यानं पोलिसांना काय सांगितलं तर की एक अनोळखी व्यक्ती घरात आला होता, तोंडाला रुमाल बांधलेला होता आणि त्याने आजोबांना संपवलं. आजोबांच्या डोक्यावर वार केला, हातावर, मानेवर वार केला आणि त्यांना संपवलं. पण हा बनाव जो रचलेला होता तो फार काळ टिकला नाही, कारण पोलीस हजारो लाखो गुन्हेगारांना, आरोपींना, निर्दोष लोकांना बघत असतात. त्यामुळे त्यांना अनेक गोष्टी या बघून बॉडी लँग्वेजवरनं उलगडतात आणि तसाच संशय आल्यामुळं या नातवाला त्यांनी ताब्यात घेतलं आणि मग ही सगळी दुर्दैवी आणि धक्कादायक घटना समोर आली. सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा की क्षुल्लक कारणावरनं इतका राग अनावर झाल्याने नातू आपल्या आजोबांनाच कसं काय संपवू शकतो. यानंतर फक्त संपवणं म्हणजे हत्या करणं हा गुन्हा तर त्याने केलाच, त्याच्या व्यतिरिक्त पुढे जाऊन आपलं डोकं चालवून स्वतःला वाचवण्याकरता पोलिसांसमोर एक बनाव सुद्धा रचला की हे सगळं मी केलेलं नाही तर दुसऱ्याच कुठल्या व्यक्तीने केलेलं आहे. आणि या सगळ्याचं कारण म्हणजे या सगळ्याच्या मुळाशी गेल्यावर असं लक्षात आलं की एक थ्रिलर सिनेमा त्यानं बघितला आणि त्यातून आयडिया घेऊन त्यानं हे सगळं कृत्य केलं. आपला समाज कुठे चाललाय हा प्रश्न निर्माण करणारी ही घटना आहे. अत्यंत संवेदनशील घटना आहे. नात्यांना काळीमा फासणारी घटना आहे. आपली नाती येत्या काळामध्ये कुठे चाललेली आहेत, ती आपल्याला कशी जपावी लागणार आहेत, असे अनेक प्रश्न निर्माण करणारा हा विषय आहे. आपण हल्ली अशा अनेक घटना बघतोय, त्यामुळे आपल्याला अशा सगळ्या घटना ऐकताना काहीच वाटेनासं झालेलं आहे. बायकोने नवऱ्याचा खून केला, बायकोने प्रियकराच्या मदतीने नवऱ्याला मारहाण केली, बायकोनं घरातल्या सगळ्यांना सोबत घेतलं माहेरच्यांना आणि नवऱ्याची कुचंबणा केली, त्याला मारहाण केली. पतीने संशयावरून चारित्र्याच्या पत्नीला मारहाण केली आणि तिला मारून टाकलं. अशा अनेक घटना, नात्यांना काळीमा फासणाऱ्या, नात्यांविषयी प्रश्न निर्माण करणाऱ्या घटना आपण अनेकदा माध्यमांवर, सोशल मीडियावर पाहतो आहोत, ऐकतो आहोत. आणि तरी देखील समाज बदलण्याकरता आपल्याला काहीतरी पावलं आता उचलायला हवीत असे प्रश्न आपल्या मनात सतावत नाहीत, ही गंभीर बाब आहे. जसं मी पुन्हा एकदा सांगते की आपण खूप पूर्वीपासून हे ऐकत आलेलो आहोत की घरात कोणीतरी मोठा माणूस असायला पाहिजे. आजी आजोबा घरात असतील तर चांगले संस्कार मुलांवर होतात आणि पुढच्या काळामध्ये जेव्हा शिक्षण घेऊन ही मुलं बाहेर पडतात, बाहेरच्या जगात जातात, तेव्हा त्यांना आजोबांचे, आजीचे ते बोल आठवतात, अनुभवाचे बोल जे त्यांना पुढे मार्गक्रमण करण्याकरता बळ देत राहतात. पण आताच्या युगामध्ये असं घडतंय का? आपली मुलं किती मोबाईलच्या आहारी गेलेली आहेत, आपली मुलं किती टीव्हीच्या आहारी गेलेली आहेत, याचा विचार आपण करतो का? आत्ता सुद्धा या घटनेमधून, रायगडच्या म्हसळातल्या या घटनेवरूनही हेच दिसून आलं की एक थ्रिलर सिनेमा त्याने पाहिला आणि आपल्या आजोबांविषयीचा जो राग होता तो त्याच्या इतका मनात रुजलेला होता की त्यानं आजोबांना संपूनच टाकायचं असा विचार मनात आणला. आणि फक्त विचार मनात नाही आणला तर या मुलाने तशी कृती सुद्धा केली. त्यानं सगळ्यात आधी आजोबांच्या डोक्यावर वार केला जेव्हा घरात कुणीच नव्हतं. त्यानंतर ते बेशुद्ध झाले आणि मग त्यांचा गळा चिरला. ही किती गंभीर बाब आहे, हा किती मोठा गुन्हा त्यानं केलाय. आत्ताची या घडीची अपडेट अशी की जेव्हा हे सगळं समोर आलं तेव्हा या नातवाला अटक करण्यात आलेली आहे. आता त्याच्यावर पोलीस पुढची कारवाई करतील आणि त्याला यथायोग्य शिक्षाही होईल. फक्त 12 तासांमध्ये पोलिसांनी या सगळ्या प्रकरणाचा उलगडा केला, छडा लावला या सगळ्या प्रकरणाचा. रायगडमधल्या म्हसळामधली ही घटना अनेक प्रश्न निर्माण करते. ही घटना कशा पद्धतीने घडली आणि किती गंभीर घटना आहे हे सगळं समोर आल्यावर, ही सगळी बातमी ऐकल्यावर आणि पाहिल्यावर तुमच्या मनात नेमके काय प्रश्न आले? तुम्हाला सुद्धा अशाच प्रकारे आपल्या मुलांविषयी, आपल्या मुलांच्या भवितव्याविषयी
आजी आजोबा आणि नातीचं नातं यांच्याविषयी काही प्रश्न निर्माण झाले का? जर तसं काही मनात तुमच्या आलं असेल तर कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. आत्ता या घडीला तुम्हाला काय वाटतंय?